तर नाशिकचे उगले दाम्पत्य हे मानाचे वारकरी ठरलेले आहेत। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत जे आहेत ते हे वारकरी दाम्पत्य जे आहे ते मानाचं ठरलेलं आहे। उगले दाम्पत्य हे मानाचं वारकरी दाम्पत्य ठरलेलं आहे। नांदगाव तालुक्यातील जातेगावच्या कैलास उगले आणि कल्पना उगलेंना जो आहे तो आता मान जो आहे तो विठ्ठल पूजेचा मिळालेला आहे। हे नाशिकचं नशीबवान म्हणावं लागेल, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यासोबत एका वारकरी जोडप्याला देखील विठ्ठलाच्या पूजेचा जो आहे महापूजेचा मान मिळत असतो। जिथं भेदाभेद अमंगळ आहे, जिथे मुख्यमंत्री पूजा करतात विठ्ठलाची सपत्नीक, त्याचसोबत एक वारकरी जोडपं जे आहे ते देखील इथं पूजा करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि हाच जो संदेश आहे वारकरी संपूर्ण संप्रदायाचा जो आहे तो संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो यातून होत असतो। नाशिकचे उगले दाम्पत्य आता मानाचं वारकरी दाम्पत्य ठरलेलं आहे। जातेगावच्या कैलास उगले आणि कल्पना उगलेंना महापूजेचा बहुमान जो आहे तो मिळालेला आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही संपूर्ण महापूजा होणार आहे आणि त्याच वेळेला हे नाशिकचं उगले दाम्पत्य जे आहे ते स्वतः देखील विठ्ठलाची महापूजा करणार आहे। तर आपले प्रतिनिधी सागर सुरवसे जे आहेत ते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। खरं म्हणजे सागर, आता वारकरी जे आहेत एक दाम्पत्य ठरलेलं आहे। कैलास उगले आणि कल्पना उगलेंना महापूजेचा बहुमान मिळालेला आहे। खरं म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये भेदाभेद अमंगळ मानला जातो। म्हणजे या ठिकाणी विठ्ठलाची पूजा एक मुख्यमंत्री राज्याचा करतो त्याच्या सपत्नीक, त्याचसोबत एका वारकरी जोडप्याला देखील इथं महापूजेचा मान मिळतो। एक अनोखी परंपरा जी आहे ती या पंढरपुरामध्ये आषाढी निमित्त पाहायला मिळते। सचिन, आपण पाहिलं की खरं तर विठुरायाच्या नगरीमध्ये, विठुरायाच्या या दरबारामध्ये कोणीही छोटा किंवा कोणीही मोठा नसतो, हे सातत्यानं दिसून आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि हीच परंपरा जी आहे ती या वारीच्या माध्यमातून पूर्ण अखंड हरिनामाचा गजर करत येताना आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आता शासकीय महापूजेसाठी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे रवाना होत आहेत आणि मराठमोळ्या वेशभूषेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले। सर,